शरद पवारांचा पक्ष सांगलीमध्ये उद्या शक्तीप्रदर्शन करण्याची तयारीत आहे। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध केला जाणार आहे। सुप्रिया सुळेंसह महत्त्वाचे नेते उद्या सांगलीमध्ये जाणार आहेत। गोपीचंद पडळकरांची जीप छाटणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीस असं अविनाश देशमुखांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश देशमुखांची घोषणा आहे। बदलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। गोपीचंद पडळकरांची जो जीप छाटून आणेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अविनाश देशमुखच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचं इनाम इथं आम्ही जाहीर करतोय। जो कोणी पडळकरची जीप छाटून आणेल त्याला 5 लाख रुपयाचं बक्षीस अविनाश देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देणार आहे। आता आम्ही गप्प बसताना जशाला तसं उत्तर देण्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे। कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो, पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, फोटोवर शाई फेक, जोडे मारो, पडळकर समर्थकांकडून दुग्धाभिषेक, पडळकरांचं जयंत पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य। अरे जयंत पाटला, तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। जयंत पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। कोल्हापुरात कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो लावून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। पुण्यात स्वारगेट चौकात जय भीम संघटनेनं पडळकरांच्या फोटोवर शाईफेक करत जोडे मारले। मी शेण खातो, मला बोलायचं कळत नाही अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले। सांगलीत पडळकरांविरोधात जयंत पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरपूर ते पेठनाका रास्ता रोखत आंदोलन केले। काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळत निषेध केला। नागपूरच्या व्हरायटी चौकात पवारांच्या राष्ट्रवादीकडून पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद। पंढरपुरात पडळकर समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला। सांगली शहरातही पडळकरांच्या 30 फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला। गोपीचंद पडळकर हा आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्यात आजपर्यंत त्याला महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। मुळात महाराष्ट्रातल्या ह्या मुरब्बी राजकारण्यांनी अगदी पवार साहेबांपासून जयंत पाटलांपर्यंत खिलाडू वृत्तीनं घ्यायला हवाय। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय त्यांनी स्वतः जाहीर स्टेटमेंट केले की भाजपच्या अध्यक्षांनी काही पाळीव कुत्रे पाळलेत, जे पाळीव कुत्रे त्यांच्या पक्षाच्या किंवा त्यांच्या अध्यक्षांच्या अंगावर आल्यानंतर त्याच्यावर सोडले जातात।